नवीन आयफोन घेण्यासाठी मुलाने शेजारच्याच घरात चोरी केल्याची घटना नागपुरात घडली आहे। आरोपी अल्पवयीन असल्यामुळे पाचपावली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि नोटीस देऊन सोडून दिले। नवीन आयफोन घेण्यासाठी आरोपीने शेजारच्याच घरात कुलूप तोडून प्रवेश केला आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांसह एकूण 45,000चा मुद्देमाल लंपास केला होता। पण सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारावर पोलिसांनी शेजारीच राहणाऱ्या आरोपीला पकडलं। चौकशी केली तेव्हा वापरत असलेला आयफोन जुना झालाय, त्याच्यामुळे नवीन आयफोन घेण्यासाठी चोरी केल्याची कबुली त्याने दिली आहे। नवीन आयफोन घ्यायचा होता म्हणून शेजारच्याच घरात 45,000ची चोरी या अल्पवयीन आरोपीने केलेली। त्याला पोलिसांनी नोटीस देऊन समज देऊन सोडून दिलेला आहे। नागपुरात ही घटना घडली। इंट्रोगेशनमध्ये समजलं की त्यांनीच पैसे चोरलेला होता आणि सोना पण चोरला होता। टोटल जवळपास 45,000 मुद्देमाल त्याच्याकडून जप्त केली। त्याला चोरीचं कारण विचारलं तर त्यांनी सांगितले शेजारीचं आहे, या घरात कोणी नव्हते म्हणून मागच्या दाराचा खिडकीतून हात टाकून चम्मचने आतमधला कडी कोंडा काढला। नंतर घरात जाऊन अलमारीतून ते काढलेलं आहे। त्याला एक आयफोन जुना आहे, त्याला नवीन एक आयफोन परत घ्यायचा आहे, त्या उद्देशाने त्याच्यासाठीच त्यांनी चोरी केली असल्याची कबुली दिली।